जंगली तू माय मिले करू कैसा तुला विसरू। नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ते म्हणजे आज काय माहिती का तुम्हाला? आज गुरुप्रतिपदा आहे। आज बघा प्रत्येक ठिकाणी गुरुची ही पूजा केली जाते। आजच्या दिवसामध्ये तुम्ही जेवढी गुरुची सेवा कराल, बाबांची आरती कराल, ध्यान कराल, नाममंत्राचा जप कराल आणि सर्वात जास्त म्हणजे सद्गुरू माऊलींना हृदयामध्ये तुम्ही बघण्याचा आज प्रयत्न करा। तर गुरुप्रतिपदेच्या दिवशी जेवढी तुम्ही सेवा कराल ती तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहे। त्यामुळे माझा व्हिडिओ यायला थोडासा उशीर झाला तरी पण मी तुम्हाला सांगते आज गुरुप्रतिपदा आहे तर सर्वात जास्त गुरुची सेवा करा। आपण बघा प्रत्येक याच्यात बोलतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। तर अशा पद्धतीने आपण गुरुची आज गुरुर ब्रह्मा तुम्ही म्हणू शकता, सद्गुरू माऊलींची आरती करू शकता, बाबांचं ध्यान करू शकता। आणि तुमच्यासाठी सांगते मी सबका मालिक आत्मा ही आत्मलील्यावर तर मी व्हिडिओ केलेलाच आहे। तर तुम्ही आत्मलीला सुद्धा सद्गुरू माऊलींची आजपासून वाचायला सुरुवात करू शकता किंवा एका दिवसाचं पारायण पण तुम्ही करू शकता। आणि दुसरं म्हणजे गुरु अवतार लीला आत्मस्वरूपाची ह्या ग्रंथाचं तुम्ही पठण पण करू शकता। आपल्या आश्रमामध्ये हा ग्रंथ पण मिळतो। तर बघा आता जेव्हा दत्त जयंतीच्या वेळेस पारायण वगैरे चालू होते त्यावेळेस आत्मलीला आत्मस्वरूपाची अवतरण लीलेचं सर्व आश्रमावर पठण चालू होतं। अवतरण लीला आत्मस्वरूपाची या ग्रंथाचं पठण, हा ग्रंथ तर खूप अनमोल आहे। या ग्रंथाचंही तुम्ही पठण करू शकता। हे गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता किंवा आत्मलीला तुम्ही वाचू शकता। अशा पद्धतीने आज तुम्ही गुरुप्रतिपदा आहे तर त्या दिवशी एका दिवसाचं पारायण करू शकता किंवा आजपासून तुम्ही 7 दिवसाचा 5 दिवसाचा संकल्प करून तुम्ही अवतार लीला आत्मस्वरूपाची या ग्रंथाचे पठण करू शकता किंवा आत्मलीला ती पण आजपासून वाचण्यास सुरू करू शकता। तर आज तुम्ही सर्वात जास्त जे काही गुरुचं कराल ते तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरु, तुम्ही कितीही परमेश्वराचे नामस्मरण करा, ध्यान साधना करा, पण तुम्ही जर गुरुच केलेला नसेल तर तुमच्या जीवनात काहीच अर्थ नाही। त्यामुळे सर्वांनी गुरु हा तर केलाच पाहिजे। एकदा मी गुरु हा केलाच पाहिजे यावर व्हिडिओ पण केलेला आहे। तर सर्वात जास्तीत जास्त गुरु करण्याचा प्रयत्न करा आणि आजच्या दिवसामध्ये गुरुप्रतिपदेच्या दिवशी गुरूंची सेवा करण्याचा प्रयत्न करा, नामस्मरण करा, ध्यान करा, परमेश्वराचे चिंतन करा। मी नाही तुम्हाला असं म्हणते का तुम्ही सद्गुरू माऊलींचंच करा। ज्यांचे जे गुरु असतील त्यांची सेवा आज गुरुप्रतिपदेच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा हरिपाठामध्ये पण गुरुचं एकदम छान वर्णन केलेलं आहे। गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, पाहता नाही त्रिलोकी गुरु विन देव न दुजा, पाहता नाही त्रिलोकी गुरु सुखाचा सागरू। गुरुमुळे आपल्याला सुख मिळते। गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरुमुळे आपल्याला प्रेम मिळते। गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना। कितीही संकटे येऊ तर गुरूंचा पाठिंबा आपल्याला असेल तर आपले जीवन हे अनमोलच होणार।
गुरु वैराग्याचे मूळ, गुरु वैराग्याचे मूळ, वैराग्य धारण केलेले गुरु हा परब्रह्म केवळ, गुरु हा साक्षात परब्रह्म आहे. त्यामुळे सर्वात जास्त गुरुची सेवा करा. गुरु सोडवी तत्काळ, संकट तुमच्यावर जे संकट येईल त्याला गुरुच सोडवणार आहे. गाठ लिंग देहाची, देहाशी गुरुची तुम्ही गाठ घाला आणि गाठलिंग देहाची, देहाशी गाठलिंग म्हणजे तुम्ही हृदयामध्ये जे गुरु आहे त्या परमेश्वराचे नाम स्मरण करा, चिंतन करा. गुरु साधकाशी साह्य म्हणजे जो सेवा करील त्यासाठी गुरु साह्य आहे. गुरु हा भक्ती लागी माय, गुरु हा भक्तीला पण लावतो. गुरु हा कामधेनू, गुरु हा कामधेनू गाय भक्ता घरी दुबत असे. म्हणजे बघा, गुरुला काही असं खूप श्रीमंतच भक्त पाहिजे असं काही नाही. गरिबीच्या ठिकाणी पण देव जाऊ शकता. देवाला गरीब श्रीमंत हे काही नाही पाहिजे. फक्त तुमच्याजवळ असलेली भाव, भक्ती, तुमच्याजवळची श्रद्धा ही सद्गुरूंना सर्वात जास्त महत्त्वाची आहे. गुरु घाली ज्ञानांजन म्हणजे गुरु आपल्याला ज्ञान देतो, अज्ञानातून दूर करतो. गुरु दाखवी निजधन, गुरु दाखवी निजधन, गुरु सौभाग्य देऊनी साधू बोध नांदवी. साधूच्या सहवासातून ज्ञान प्राप्त करून देतो तो म्हणजे गुरुच. गुरु मुक्तीचे मंडन, बघा आपल्या जीवनाला मुक्ती पाहिजे असेल तर गुरुची गरज आहे. त्यामुळे गुरु मुक्तीचे मंडन, गुरु दृष्टांचे दंडन, दृष्ट वाईट आपल्याबरोबर जे काही घडणार आहे ते गुरुच बघणार आहे. गुरु पापाचे खंडन, गुरूंचे नामस्मरण केल्याने आपल्याकडनं किती पण पाप झालेले असेल ते पण नाहीसे होऊ शकते. नाना परिवारित असे काया काशी गुरु उपदेशी, काया काशी गुरु उपदेशी. तारक मंत्र दिला आम्हासी, तारक मंत्र दिला आम्हासी. मग आपल्याला नामस्मरण करतो, आपल्याला नाम मंत्र दिलेला आहे तर आपण त्या नाम मंत्राचे जास्तीत जास्त जप केला पाहिजे. बाप रखुमा देवी वरासी, ध्यान लागले मानसी. इतकं छान वर्णन गुरूंबद्दल यात केलेलं आहे हरिपाठामध्ये. तर मी त्यातल्या एक टॉपिक तुम्हाला पूर्ण समजून सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीने गुरूंचे तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज बाबांना दीप वगैरे लावल्यानंतर तुम्ही गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू म्हणण्यास विसरू नका. आणि त्यानंतर सद्गुरू माऊलींची आरती आणि ध्यान करण्यास विसरू नका. मला व्हिडिओला आज उशीर झाला तरीही मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. आणि व्हिडिओ आजचा उशीर आला त्याबद्दल पण माफी असावी. तर असा हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघत चला. आत्मा मालिक. बाहर क्या ढूंढता है ईश्वर वहाँ नहीं है, कर ले तू खोज दिल में ईश्वर का घर वही है. बाहर क्या ढूंढता है.